नमस्कार, मी किशोर, सुपर अचिव्हर ऑफ द इयर 2024-25। आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना सुपर अचिव्हर ऑफ द इयर हे अवॉर्ड घ्यायला नक्कीच आवडेल, परंतु हे कसं शक्य झालं हे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। प्रत्येकाला सक्सेस मिळतं असं नाही, काही लोकांना सक्सेस मिळतं तर काही लोकांना रिजेक्शन सुद्धा येतं। परंतु मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की कळत नकळतपणे त्या गोष्टींनी मला या अचिव्हमेंट करण्याकरता खूप मोठी आणि महत्त्वाची मदत केली। डिजिटल प्लॅटफॉर्म, टेक्नॉलॉजी। आता हेच पहा ना, 15 वर्षापूर्वी जर आपल्याला कोणी म्हटलं असतं की आपण मोबाईलवरती किंवा फोनवरून एकमेकांना पैसे पाठवू शकू तर आपण हसलो असतो, त्याच्यावरती आपल्याला जोक वाटला असता। परंतु आज परिस्थिती काय आहे? आज तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक जणांना आठवत सुद्धा नसेल शेवटचा आपण बँकेत कधी गेलोय, कारण अनेक प्रकारचे UPI ॲप आलेत की ज्या माध्यमातून आपण आज पैशाची देवाणघेवाण करतोय। आणि याच डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आपण आपल्या व्यवसायासाठी करू शकतो का? तर मला वाटतंय निश्चित, आणि मलाच हा फायदा खूप झालाय। तर तोच फायदा काय आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। गेल्या काही काळापासून आपण पाहतोय डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करतायत आणि सक्सेसफुली करतायत। आज असं नाहीये की आपण आपल्या सोशल मीडियाचा वापर करत नाहीये। पहा, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल किंवा अन्य प्रकारचे काही सोशल मीडिया हँडल असतील, परंतु त्याचा वापर आज आपण फक्त कशासाठी करतोय? मनोरंजन, एंटरटेनमेंट। कदाचित काही लोक दिवसभरात किती चालतात हे माहीत नाही, पण त्यांचा अंगठा नक्कीच काही किलोमीटर मोबाईलच्या स्क्रीनवरती पडत असेल। पण आज इंडस्ट्री सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या सोशल मीडिया अर्थात या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून दिल्यात। अगदी मग आपलं FB पेज असेल, आपलं इन्स्टा पेज असेल, आपलं YouTube चॅनल असेल, त्या ठिकाणी इंडस वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ शेअर करतं। मग ते मोटिवेशनल व्हिडिओज असतील, ते काही लोकांचे शेअरिंग्ज असतील, जे हेल्थ ओकेजनल डेज असतात त्याच्यामध्ये काही स्टॅट इंडस शेअर करतं। एवढा प्रचंड डेटा इंडसने या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून दिलाय। मग हा डेटा खरंच आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलाय? आज मी तोच डेटा माझ्या व्यवसायाकरता नक्की वापरला आणि त्याचा मला माझ्या व्यवसाय वाढीसाठी, वृद्धीसाठी, माझ्या ग्रोथसाठी निश्चित फायदा होतोय। आज जी काही माझी अचिव्हमेंट झालेली आहे आणि जी होते त्याच्यामध्ये कळत नकळत ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा मला खूप मोठा फायदा झालाय। इंडस मॅनिफेस्टो 2025-26 आपल्यापैकी नक्कीच प्रत्येकाने वाचला असेल। मग आता त्या मॅनिफेस्टोमधून आपण काय काय अचिव्हमेंट करायची हे नक्कीच आपण या वर्षाकरता प्लॅन केला असेल। सेम त्याच पद्धतीने मी जे ठरवलंय ते करण्यासाठी मला काय गोष्टींची तयारी लागेल, प्रिपरेशन लागेल, हे सगळ्यात महत्त्वाचं। आता हे काम करताना जे आत्तापर्यंत आपण काम करतोय किंवा करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे रिजेक्शन येतात, अनेक प्रकारच्या निराशा आपल्या पदरी पडतात, परंतु तरी आपण ते काम करतोय। मग याच्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म हा मला कसा सपोर्ट करू शकतो, सोशल मीडिया हे मला कसं सपोर्ट करू शकतो याचा विचार केलाय का? असं नाही होणार बरं का की आज मी सोशल मीडियावरती सुरुवात केली, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सुरुवात केली आणि फटाफट त्याला लाईक यायला लागले। आता हेच पहा, आपल्यापैकी अनेक लोकांना FB वरती, इन्स्टावरती हजारो फ्रेंड्स असतील। मग उद्या त्याच्यावर आज तुम्ही पोस्ट टाकायला सुरुवात केली, लगेच सगळं लाईक येणार आहेत का? अजिबात नाही येणार। आजही व्हॉट्सअप स्टेटसला आपण ज्या गोष्टी पोस्ट करतो त्याला बरेच लोक पाहतात का? पाहिलं तर रिप्लाय करतात का? तर नाही। त्याच्यामुळं जसं आपल्या आत्तापर्यंत जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपण म्हणूयात रिजेक्शन येतं, काही लोक आपल्याला इग्नोर करतात, तसं इथंही ते होणार आहे। परंतु जर त्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर आज ना उद्या त्या गोष्टींचा आपल्याला 100% फायदा होणार। आत्ताच बघा, IPL मध्ये एक 14 वर्षाचा मुलगा ज्याने 35 चेंडूमध्ये सेंचुरी केली, त्याच्या आधी त्याला इन्स्टावरती काही हजारात फॉलोअर होते आणि त्याने सेंचुरी केली आणि काही मिलियनमध्ये फॉलोअर झाले। त्याचा पास्ट जर पाहिला आपण तर त्याने त्याची प्रॅक्टिस केली असेल, खेळला असेल, त्याला काही वेळ गेला, काही काळ गेला, काही वर्ष लोटली आणि त्याच्यानंतर ती गोष्ट त्याच्या आयुष्यात घडू शकली। सेम मित्रांनो, आज जर आपण ह्या इंडसने जो काही डेटा आपल्याला सोशल मीडियावरती आणून दिलाय, हा डेटा आता जर आपण योग्य पद्धतीने पोस्ट करायची सुरुवात केली तर मे बी सुरुवातीला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी नाही मिळणार, पण काही दिवसानंतर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो। आता हेच बघा, मी काय करतो, उदाहरणार्थ कॉन्फरन्सला गेलो, मी त्या ठिकाणचे काही व्हिडिओज काढतो, काही फोटोज काढतो आणि कॉन्फरन्स संपली की मी ते माझ्या वॉलवरती, माझ्या सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट करतो। याचा मला फायदा काय होतो माहिती आहे का? कॉन्फरन्सच्या आधी जे काही माझ्या टीममध्ये किंवा मी स्वतः केलेलं काम आहे, आपण म्हणूयात की ते अर्धवट झालेलं आहे, परंतु
जेव्हा मी त्या पोस्ट वगैरे टाकतो आणि ती लोक पाहतात, ती लोक मला स्वतःहून विचारतात, भाऊ हे काय रे, किशोर हे काय रे, आणि ती लोक मला त्याच्यातून कन्वर्ट होताना मी पाहिलेली आहेत. मग याच्यामध्ये मी काय काय गोष्टी करतो, उदाहरणार्थ ट्रेनिंगचे काही फोटोज असतील, ट्रेनिंगचे काही व्हिडिओज असतील, काही ठिकाणी मीटिंग चालू आहेत त्याचे काही व्हिडिओज असतील, त्याचे काही फोटोज असतील, किंवा उदाहरणार्थ त्या शहरामध्ये कॉन्फरन्सच्या त्या ठिकाणी काही पर्यटन करायला आपण गेलो, काही व्हिजिट आपण केल्या, त्या ठिकाणचे फोटोज असतील ते मी काढतो आणि ते सोशल मीडियावरती टाकतो. आता त्याच्यात मला 2 फायदे होतात बरं का मित्रांनो. एक म्हणजे जी लोक ते पाहून अट्रॅक्ट होणार आहेत, हा पहिला फायदा. नंबर 2, कारण त्या कॉन्फरन्सला माझ्या टीममधले सगळेच लोक थोडे अचीवर म्हणून आहेत. मग जी लोक माझ्या टीममधली आलेले नाही आहेत ते सुद्धा ते फोटोज पाहतात, त्या गोष्टी पाहतात आणि त्यांना असं कुठेतरी वाटतं, अरे मी हे केलं पाहिजे होतं, माझ्याकडून मिस झालं, आणि त्याच्यामुळं त्यांना सुद्धा कुठंतरी त्यांचं ट्रिगर दाबलं जातं आणि पुढे वर्किंगसाठी त्यांना एक फोर्स मिळतो, कदाचित पुढच्या अचिव्हमेंटसाठी त्यांना ते फ्यूल मिळतं. आणि माझ्या बाबतीत अनेक वेळा झालेले आणि सातत्यानं होतं आहे. त्याच्यामुळं मला वाटतं या सोशल मीडियाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, जे मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडस जो डेटा आपल्याकडं देतोय त्या डेटाला मी व्यवस्थित चॅनलाइज करून, सॉर्ट करून त्या पद्धतीने जर सोशल मीडियावरती पाठवलं तर. हॅमरिंग हा पार्ट इतका महत्त्वाचा असतो ना. वॉशिंग पावडर, बघा मी काय म्हणलो, वॉशिंग पावडर, की ऑटोमॅटिक आपल्याला एका डिटर्जंट कंपनीचं नाव आपल्या समोर येते, फेमस आहे बघा, तुमच्या मनात ते आता आलं असेल लगेच. पण का झालं, कारण ती जाहिरात लहानपणापासून आपण वारंवार पाहिलेली आहे. मग सेम आपल्या सोशल मीडिया हँडलवरून जर ह्या गोष्टी जर वारंवार गेल्या, पहिलं समोरच्याला हे कळतंय याचं ह्या इंडसच्या कामात सातत्य आहे. दुसरा मेसेज जातो तो पाहून त्याला वाटतं की मी कुठेतरी केलं पाहिजे. अगदी काही व्हिडिओज आहेत की जे काही घटना घडतायत आणि त्या घटना अशा आहेत की जर त्याने इंडसच्या आपल्या ह्या सर्व्हिसेस घेतल्या असत्या, कदाचित जर तर मध्ये बोलतो बरं का, पण तो टाळू शकला असता. मग हे त्याला कुठेतरी त्या पोस्टवरती पाहून रिलेट होतं आणि तो व्यक्ती कदाचित रेडी बाहेर या पोझिशनला येऊन थांबतोय आणि त्याचा आपला फायदा होतोय. आता मी जी काही सुपर अचिव्हमेंट ऑफ द इयर अचिव्हमेंट केली त्याच्यामध्ये मला काही लोकांनी स्वतःहून कॉल केले. मग ही लोक कोण होती की जे कदाचित माझे मी केलेला पोस्ट आधी पाहत असतील किंवा काय, हे स्वतःहून मला कॉल आले की किशोर अरे अमुक आपल्याला करायचं बरं का, हे पॅकेज घ्यायचं बरं का, DNA घ्यायचं बरं का, बॉडी चेकअप घ्यायचं बरं का. म्हणजे याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती मला म्हटला होता की आपल्याकडे अनेक प्रकारच्या ऑफर लागतात, तुम्हाला माहिती आहे की मला ही ऑफर मिळेल का, आणि त्यावेळेला ती ऑफर सुरू नव्हती आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर ती ऑफर लागली. आता माझ्या लक्षातही राहिलं नव्हतं बरं का, ॲक्च्युअली लक्षात ठेवणं माझी गरज होती, परंतु ती ऑफर लागली आणि ती पोस्ट मी काय केली माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर केली आणि विदिन काही मिनिटात मला त्याचा कॉल आला, अहो ते तुमचं आता व्हॉट्सअप स्टेटस पाहिलं आणि ते आपल्याला त्या ऑफरमध्ये करायचं होतं ना, आणि मग त्याचं लॉग इन मला करता आलं मित्रांनो. अर्थात तो सेल मला झाला. अनेक माझ्या टीममध्ये एक आज एक्झिक्युटिव्ह क्लब मेंबर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने तर त्याच्या इंट्रोड्यूसरच्या व्हॉट्सअप स्टेटसला आपल्या फार्माकोजेनॉमिक्सची एक पोस्ट पाहिली आणि त्याला ती खूप आवडली. त्याने त्याच्या सिनियरला अर्थात त्या इंट्रोड्यूसरला बोलून घेतलं की हा विषय काय आहे, हा फार युनिक आहे, आणि त्यांनी त्याला जॉईन केलं. आणि जॉईन केल्यानंतर मित्रांनो फक्त त्याने ते फार्माकोजेनॉमिक्स अर्थात DNA वाईज पॅकेजेस नाही घेतलं, तो व्यक्ती वर्किंगमधून आला. आज तो व्यक्ती एक्झिक्युटिव्ह क्लब मेंबर आहे. त्या व्यक्तीने जर पाहायला गेलं आत्तापर्यंत इंडसच्या 5 ते 6 वेगवेगळ्या कॉन्फरन्स सुद्धा अचीव केला आणि हा फायदा झाला त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा. तर मला वाटतंय हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी निश्चित चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. आपल्या व्यवसायातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉलोअप, जो घ्यावाच लागतो, आणि हीच महत्त्वाची गोष्ट आपल्याला रिझल्ट मिळवून देते. आतापर्यंत आपण फॉलोअप घेतच आलो, परंतु या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं मला काय फायदा झाला, कदाचित मी फिजिकली त्याचा फॉलोअप घेत नाहीये, परंतु जो गेस्ट जो व्यक्ती मला जॉईन करायचा आहे, ह्या माझ्या झालेल्या अचिव्हमेंट्स, इंडसच्या असलेल्या पोस्ट, इंडसने दिलेला डेटा, हे सगळं जेव्हा मी सोशल मीडियावरती पोस्ट करतोय तो व्यक्ती पाहतोय आणि कळत न कळत तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म माझ्यासाठी त्याला फॉलोअपचं काम करतोय, कारण तो कनेक्ट राहतोय मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तो कनेक्ट राहिल्यामुळं जेव्हा मी त्याला भेटतोय ना, तर मला जे सांगायचंय ते ऑलरेडी त्याला त्या आधीच माहिती असते आणि त्याच्यामुळे तो कन्वर्ट होण्यासाठी, तो व्यक्ती जॉईन होण्यासाठी मला त्याचा खूप फायदा होतोय. तर मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कळत न कळत सोशल मीडिया आपल्यासाठी फॉलोअप घेते. आता जर महत्त्वाचा एक विषय पाहिला अजून, तो म्हणजे टीम बॉन्डिंग. आता या टीम बॉन्डिंगमध्ये काय होतं मित्रांनो, किंवा मी या सोशल मीडियाचा वापर कसा करून घेतो हे तुम्हाला मी सांगतो. आज जे पार्टनर्स माझ्याबरोबर वेगवेगळ्या कॉन्फरन्सला, ॲक्टिव्हिटीला, ट्रेनिंगला असतात,
त्यांच्याबरोबर आम्ही इंडिव्हिज्युअल फोटो काढतो, ग्रुप फोटो काढतो, काही ॲक्टिव्हिटी चालू असतात त्याचे फोटो काढतो. आणि मग याचा फायदा म्हणजे वर्षानुवर्ष मी ते करतोय की त्यांचा वाढदिवस आहे, त्यांची ॲनिव्हर्सरी आहे, तेव्हा त्या फोटोचा मला वापर होतो, उपयोग होतो. आणि तो फोटो मी तेव्हा टाकल्यामुळं समोरच्याला साहजिक आहे, त्याला विश केल्यामुळं त्याला खूप छान वाटतं. आणि या गोष्टीमुळं त्याचा आणि माझं रिलेशन घट्ट राहण्यासाठी खूप मदत होते. आणि याचा फायदा मला बिझनेससाठी खूप छान प्रकारे होतो. म्हणजे आत्ता पहा की काही कॉन्फरन्समध्ये कंपनी जसं की म्युझिकल नाईट्स, वेगवेगळा सिंगिंग प्रोग्राम, काही डान्स प्रोग्राम आयोजित करत असतं. तेव्हा मी काय करतो, मी फेसबुक लाईव्ह जातो, इन्स्टा लाईव्ह जातो, जेणेकरून ते ॲक्टिव्हिटी जी चालू आहे, जी लोक त्या ठिकाणी कॉन्फरन्सला पोहोचले नाही आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतं की अरे इथं काय चालू आहे नक्की. आणि ते कुठंतरी कळतात की अरे ह्या गोष्टी मी मिस करतोय, कारण ते लाईव्ह बघतायत परंतु आम्ही त्या ठिकाणी एन्जॉय करतोय त्या गोष्टी. आणि मला वाटतं या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जर आपण ते बघा, याला फार वेळ लागतच नाही बरं का. माझी एक सवय तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्यानंतर एक ठराविक वेळ माझा असा आहे की माझे FB वरती जे फ्रेंड्स आहेत आणि ज्यांचे बर्थडेज आहेत त्यांना मी 2 ते 5 मिनिटं वेळ काढून विश करतो, जास्त वेळ लागत नाही. आणि हे काय झालं माहिती आहे की सवय लागल्यामुळं कळत न कळत ते माझ्याकडून रोज होऊन जाते. म्हणजे आजही तुम्ही जर पाहिलं माझ्या फेसबुक वॉलला जर गेलात तुम्हाला तर आत्तापर्यंत झालेल्या अनेको कॉन्फरन्सचे फोटोज, त्या पोस्ट तुम्हाला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतील. कोणाला बर्थडे विश करायचा असेल, कोणाला वेगळ्या गोष्टींचं ॲप्रिशिएशन करायचं असेल, हे तुम्हाला आजही त्या वॉलवरती दिसेल. सेम पण या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. म्हणजे आता हे जे सुपर अचिव्हर ऑफ द इयर हे जे काही अवॉर्ड घेतलं याच्यामध्ये तर काही सेल तर माझ्या फोनवरतीच झाले की मी फक्त फोन केला त्यांना, तुला असं असं करायचं आहे, आणि त्यांनी त्या लगेच गोष्टी ॲक्सेप्ट केल्या. मग कुठेतरी थोडा विचार केला की हे का केलं, तर मला कळलं त्यांच्याबरोबर जपलेले रिलेशन, त्यांच्याबरोबर जपलेली ही नाती, आणि ही नाती जपण्यामध्ये मला सोशल मीडिया ह्या विषयाने खूप आणि खूप मोठा सपोर्ट केला. मित्रांनो, आता जर पाहिलं तर सोशल मीडियामधील एक महत्त्वाचं ॲप व्हॉट्सअप. आता हे व्हॉट्सअप मला वाटतं प्रत्येकजण आज, कदाचित बाकी सोशल मीडिया हँडलवरती किती असाल, कमी असाल, जास्त असाल, परंतु व्हॉट्सअपवरती आपण नक्की असतोय. मग या व्हॉट्सअपचा आपल्या बिझनेससाठी, हा इंडाचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपण कसा उपयोग करतोय हा विचार नक्की झाला पाहिजे. मी काय करतो मित्रांनो, आपल्या इंडाच्या वेगवेगळ्या पोस्ट असतात बघा. म्हणजे आपले सेमिनारच्या पोस्ट असतील, आपल्या ट्रेनिंगच्या पोस्ट असतील, आपल्या इव्हेंटच्या पोस्ट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ओकेजनल व्हिडिओज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ओकेजनल पोस्ट असतील, हेल्थ डेच्या पोस्ट असतील, ते मी त्या वेळेला माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पोस्ट करत असतो. आणि याच्यामुळे होतं काय बघा, आता प्रत्येकाकडेच माझा नंबर सेव्ह होता का नव्हता, पण जी लोक माझ्याकडून मी डिरेक्ट केले, मग इनडायरेक्ट झालं, मग टीम झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या, आणि जेवढे कॉन्टॅक्ट्स माझ्याकडे आहेत ही प्रत्येक व्यक्ती आज माझं स्टेटस पाहते. याचा मला फायदा काय होतो बघा, की एखाद्या सेमिनारची पोस्ट टाकली तर कळत नकळत जो वाया व्यक्ती मला जॉईन झालेला आहे त्या व्यक्तीचा सुद्धा मला मेसेज येतो, सर या सेमिनारला मी आहे बरं का, या सेमिनारला माझे गेस्ट आहेत बरं का. आणि याचा कुठेतरी मला डिरेक्टली माझ्या कामामध्ये खूप मोठा फायदा होतोय. त्या लोकांना मेसेज जात आहे कुठले प्रोग्राम कधी आहेत, काय आहेत, कारण प्रत्येकजण सगळंच पाहतो अशातला भाग नाही आहे, परंतु स्टेटस ही लोक आवर्जून पाहतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं त्यांना ते रिमाइंडर सुद्धा जाऊ शकतायत, त्यांना त्या गोष्टी रिकॉल पण होऊ शकतायत, आणि त्याच्यामुळं तो बिझनेस डिरेक्टली इनडायरेक्टली वाढण्यासाठी मला मदत होते. आता व्हॉट्सअप स्टेटस हे किती वेळ लाईव्ह असतं मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला माहिती असेल, 24 आवर्स. मग मी इथपर्यंत बारीक अभ्यास केला की उद्या सकाळी 11 वाजता जर सेमिनार आहे तर त्याची पोस्ट मी आज सकाळी 11 वाजता पोस्ट करतो, जेणेकरून ती पोस्ट पुढच्या दिवशी 11 वाजता एक्सपायर होईल. एवढंच नाही मित्रांनो, मी तर त्या सेमिनारच्या पोस्टच्या नंतर त्या ठिकाणचं लोकेशन जर असेल ते लोकेशन सुद्धा मी त्या पोस्ट नंतर त्या ठिकाणी शेअर करतो, जेणेकरून तो गेस्ट असेल, आपला इंडसाईट असेल, तो त्या ठिकाणी योग्य प्रकारे पोहोचू शकेल. आणि मला वाटतं ह्या व्हॉट्सअप आपण जे रोज वापरतो दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करू शकतो याचा निश्चित विचार केला पाहिजे. ह्या सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे माझ्या काही टीममेट बरोबर मी बसून सांगितलं की याचा अवेअरनेस काय आहे, याचा आपल्याला आपला बिझनेस वाढण्यासाठी काय फायदा होतो. आता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा आग्रा कॉन्फरन्समध्ये याचा शूट झालाय, पण याच वेळेला आज माझ्या टीममधून जे काही आपले सेमिनार्स आहेत इंडसचे, त्या ठिकाणी त्या सेमिनारचे फोटो आत्ता माझ्या वेगवेगळ्या ग्रुपवरती आलेत. म्हणजेच काय की याचा कळत न कळत क्युम्युलेटिव्ह इफेक्ट प्रत्येकजण एकमेकांसाठी करतोय आणि याचा फायदा सगळ्यांना होतोय. आता या सगळ्या गोष्टींमधून ह्या सोशल मीडियाचा वापर, अर्थात म्हणजे फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या प्रत्येकाचा वापर कसा करायचा
हे बऱ्यापैकी समजलं असेल आणि हा वापर जर आपण प्रत्येकाने केला तर निश्चितपणे आपला व्यवसाय वाढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची मदत होईल. मग आता करायचं काय, तर मी म्हणेल आता हा व्हिडिओ पहिला तुम्ही शेअर करा आणि इथून सुरुवात करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या गोष्टी अचीव करण्यामध्ये खूप मदत होईल. विश ऑल द बेस्ट.